सकाळपासून सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ पुढे येत आहेत आणि या व्हिडिओमध्ये एक भगिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आपल्याला उभी दिसतीये आणि या भगिनीच्या अंगावरचे कपडे फाटलेले आहेत. आता ही भगिनी त्या पुतळ्याला वाचवण्यासाठी, त्या पुतळ्याचं संरक्षण करण्यासाठी तिथं लढत होती आणि त्या लढाईमध्ये गावातल्याच माणसांनी तिच्या अंगावरचे कपडे फाडले असं आपल्याला माहिती मिळालेली आहे. आता नेमकं या गावात जे काही घडलं किंवा इथले जे काय वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ समोर येत आहेत, त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. ती मुलगी त्या मुलीच्या अंगावरचे कपडे फाटल्यामुळे ती आत्महत्या करणार असल्याचंही दिसून येतं आहे, बोलल्या जात आहे. नेमकं हे घडलं कशामुळं, नेमकं प्रकरण काय आहे, याला जातीय किनार आहे की वैयक्तिक भांडणं आहेत, नेमकं काय प्रकरण आहे, या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बोल बिनधास्त. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नुकतीच महाराष्ट्रभरात नव्हे तर देशभरात पार पडली, जगभरात पार पडली आणि हा प्रत्येक मराठी माणसाचा एक अभिमानाचा क्षण असतो, दिवस असतो. प्रत्येक मराठी माणसाला या दिवसाचा एक अभिमान असतो, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाच्या हृदयात कोरलेलं नाव आहे. पण आता अशा मोठ्या महान माणसाच्या पुतळ्यासमोर असं काही कृत्य घडणं हे निश्चित स्वरूपात महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक परंपरेला मोठा तडा आहे. नेमकं झालं काय? ज्या मुलीचा, ज्या तरुणीचा, ज्या भगिनीचा आपण व्हिडिओ पाहतोय किंवा फोटो जे काय व्हायरल होत आहे, ती भगिनी ठाकरे गटाची कार्यकर्ता आहेत. पण राजकीय दृष्टिकोन किंवा राजकीय गोष्टी बाजूला धरून ती त्या गावात राहते. चिखला गावाचं हे प्रकरण आहे. बुलढाण्याच्या जवळ लोणार वगैरे त्या साईडचं हे गाव आहे आणि या गावामध्ये काही दिवसांपूर्वी अज्ञात माणसांकडून इथं पुतळा बसवण्यात आला. कोणी बसवला म्हणजे माहीत नाही. तो पुतळा बसवल्यानंतर ही जी जागा आहे, ही जागा तिथं लग्न समारंभ पार पडतात असं माहिती होत आहे आणि तो जर पुतळा तिथं बसवला तर कदाचित म्हणजे येणाऱ्या काळात लग्न समारंभांसाठी समस्या निर्माण होईल. त्यामुळं तिथले सरपंच असतील किंवा गावातले काही नागरिक हा पुतळा काढण्यासंदर्भात हालचाली करत होते आणि हा पुतळा ग्रामपंचायतमध्ये बसवावा असंही बोललं जात होतं. आणि त्यामुळं कुठे ना कुठे ही मागणी होत असतानाही तिथं फारशी काही सकारात्मक त्याला प्रतिक्रिया भेटली नाही असं त्या बाजूचं सांगणं आहे. आणि त्यामुळं ते जेव्हा पुतळा काढायला गेले तर तिथल्या मराठा समाज बांधवांनी त्याला विरोध केला आणि या विरोधातून भांडणं झाली आणि त्या भांडणांमध्ये हे सगळं प्रकरण झालं. असा एक दृष्टिकोन आहे. दुसराही दृष्टिकोन यात असा आहे की यामध्ये जातीय मानसिकताही असू शकते असंही बोललं जात आहे, कारण जो पुतळा बसवण्यात आला म्हणजे तिथं मराठा समाज संख्येनं कमी आहे आणि संख्येनं कमी असल्यामुळं तिथं त्यांचं प्राबल्य अर्थातच कमी असणार आणि तिथं जो काही पुतळा बसवण्यात आला तो पुतळा गावातल्या काही नागरिकांना किंवा माणसांना तो तिथं नको होता आणि म्हणून तो पुतळा ते काढण्याच्या तयारीत होते. पण मराठा समाज बांधव भगिनी यांना तो पुतळा तिथं पाहिजे होता आणि त्या पुतळ्याचं संरक्षण करण्यासाठी त्या पुढे गेल्या आणि ते पुढे गेल्यानंतर पुढची जी काही माणसं आहेत, गावातली जी काही माणसं आहेत, बायका आहेत सगळे, त्यांनी कुठे ना कुठे त्यांचं म्हणणं ऐकलं नाही आणि यातून मोठा संघर्ष निर्माण झाला. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामध्ये आता यात वैयक्तिक कारणं आहेत, जातीय कारणं आहेत, नियमाला धरून कारणं आहेत की नियमबाह्य कारणं आहेत. हा प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्हचा भाग आहे आणि कायद्याच्या चौकटीतून पाहायचा विचार केला तर नेमकं पुतळा कोणी बसवला इथून ते सुरुवात होईल आणि आगामी काळात त्या सगळ्या गोष्टी पुढे येणारच आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं महिलेचा सन्मान कसा करायचा आणि ज्याने सन्मान केला नाही तर त्याला काय शिक्षा द्यायची याचं एक उदाहरण सेट केलं आहे, एक आपल्याला आदर्श घालून दिला आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एका भगिनीचे कपडे फाडले जातात. काही असलं तरी ते कपडे फाटलेले आहेत आणि त्या फाटलेल्या कपड्यांसोबत ती भांडतेत. असं असूनही जर आपण आपल्या मनातल्या माणसाला जर जागं होऊ देत नसेल तर हे कुठे ना कुठे शोकांतिका आहे, दुर्दैव आहे. तिथं जे काही घडलं हे सगळं महाराष्ट्राने देश पाहतो. यामध्ये महाराष्ट्राचं नाव जातच आहे, पण सोबतच आपल्या विचारांचं, आपल्या महापुरुषांचं नावही खराब होत आहे याची जाणीव आपल्याला माहीत नाही. पण आता येणाऱ्या कालखंडात या गोष्टीकडे अर्थातच राजकीय दृष्टिकोनातून
त्यानंतर जातीय दृष्टिकोनातून पाहिलं जाणार आहे. यामध्ये मराठा ओबीसी संघर्ष पेटू शकतो असे बोलले जात आहे. कारण आता सोशल मीडियावर आता एक प्रकारचं शीतयुद्ध सुरू झालं आहे. मराठा समाज तिथं पोहोचतोय, तर दुसरीकडचा जो समाज आहे, जो गावातले माणसं आहेत, तो जो समाज आहे, तो समाजही सोशल मीडियावर आता व्यक्त व्हायला लागला आहे. आपल्या माणसांना तिथं ताब्यात घेतलं जातं आहे, त्यामुळे आपणही तिथं पोहोचा अशीही आव्हानं केली जात आहेत. त्यामुळे आता हे दोन्ही समाज जर महाराष्ट्रभरातून तिथं पोहोचणार असतील किंवा पोहोचतील, तर तिथं वेगळंच काहीतरी घडू शकतं. महाराष्ट्र शासन गृह विभाग याला कसं हाताळणार आहे ही त्यांची एक कसोटीचीच गोष्ट आहे. कारण अत्यंत संवेदनशील विषय आहे, महाराजाच्या संदर्भातला विषय आहे, जातीच्या संदर्भातला विषय आहे, महिलेच्या सुरक्षितेच्या संदर्भातला विषय आहे. अर्थात सरपंच ही यामध्ये होते, त्यामुळे सरपंच आणि ज्या भगिनीचे आपण फोटो व्हिडिओ पाहतोय संजीवनी वाहक, त्यांचेही जर दोन्हीची जर आपण पाहिलं तर दोन्हीही माणसं, दोन्हीही व्यक्ती राजकीय गोष्टींशी संबंधित आहेत, जोडलेले आहेत. त्यामुळे याला वेगळ्या प्रकारचा एक राजकीय रंग देखील लागला जाऊ शकतो. महाराष्ट्रात नेमकं आता ह्या गोष्टीचा काय परिणाम होणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. आपण हे वेळोवेळी जशी आपल्याला माहिती मिळेल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पण या घटनेकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता? यात खरोखर जातीय रंग दडलेला आहेत का, की यामध्ये फक्त नियम आणि नियमबाह्य ह्या गोष्टी दडलेल्या आहेत? नेमकं तुमच्या मतानुसार या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.